माननीय प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवस हॉटेल गुरुब्रह्मा मध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा। कंधार लोहा विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार माननीय प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवस नांदेड शहरातील हॉटेल गुरुब्रह्मा रेस्टॉरंट मध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। माननीय प्रताप पाटील चिखलीकर यांचे नातेवाईक व हॉटेल गुरुब्रह्मा रेस्टॉरंटचे संचालक गाडे पाटील परिवार यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी त्यांना क्रेनच्या साहाय्याने हार घालून व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी माननीय प्रताप पाटील चिखलीकर यांचे कुटुंब, मित्र परिवार, कार्यकर्ते, स्नेही इत्यादीची मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती होती। यावेळी हॉटेल गुरुब्रह्मा रेस्टॉरंट तर्फे सर्वांना नाश्ता चहाची व्यवस्था करण्यात आली होती। तसेच शेवटी गाडे पाटील परिवारातर्फे सर्वांचे आभार मानण्यात आले।
आज आदरणीय लोकनेते प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांचा जन्मदिवस. आदरणीय चिखलीकर साहेब राजकारण खूप संघर्षातून ते वर आलेले नेते आहे. जनसामान्याचे नेते, समाजाचे नेते, दीनदुबळ्याचे नेते, शेतकऱ्यांचे नेते, अशा विविध आघाडीवर त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे. आणि जनसामान्याशी संपर्क ठेवत असताना नांदेड जिल्ह्याच्या राजकीय पटलावर 200 ते 250 ते 400 माणसांना प्रत्येक दिवशी भेटणारा नांदेड जिल्ह्यामधला नेता कोण असेल तर ते आदरणीय चिखलीकर साहेब. आणि म्हणून आज आमच्या कुटुंबातील हा क्षण म्हणजे एक आनंदोत्सवाचा क्षण आहे. त्यांना ह्या आयुष्यामध्ये त्यांच्या हातून असेच कार्य घडो आणि त्यांना माता भवानीने उदंड आयुष्य देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि येथेच थांबतो. आज माझे आजोबा श्री प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यामध्ये जनसामान्यांमध्ये अनेक उपक्रम राबवले जातात. रक्तदान शिबिर, नेत्रदान शिबिर असे अनेक उपक्रम राबवतात. त्याच दृष्टिकोनातून आपण अन्नदान वाटप व साहेबांच्या सत्काराचा कार्यक्रम हॉटेल गुरुब्रह्मा टीमतर्फे ठेवलेला होता. आणि त्या साहेबांनी कार्यक्रमास पहिला मान देऊन पहिला कार्यक्रम आपल्या हॉटेलला ठेवल्याबद्दल मी साहेबांचे खूप आभार व्यक्त करतो. असा लोकनेता जिल्ह्यामध्ये परत होणे नाही, जो प्रत्येक जनसामान्यांचं म्हणणे ऐकून घेतो, अनेक लोकांचे रोजचा रोज प्रश्न सॉल्व्ह करतो. अशा जनसामान्याच्या नेत्याला उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्याकडून हे कार्य आयुष्यभर असेच घडत राहो. साहेब सतायुष्यवान. धन्यवाद.